नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। त्यामुळे नाशिककर हैराण झाले असून नाशिक महानगरपालिकेने लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे। या संदर्भात नाशिककरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। काही नागरिक आहेत, याशिवाय आपल्यासोबत काही डॉक्टर देखील आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे नाशिक मध्ये या मोकाट कुत्र्यांची। डॉक्टर साहेब, काय सांगाल? नाशिकमध्ये जवळपास 32,000हून अधिक कुत्र्यांची संख्या आहे। हां बघतोय, बहुत पुष्कळ कुत्रे दिसतात सगळीकडे आणि या कुत्र्यांपासून लोकांना फार त्रास होतो। बऱ्याच वेळा चावा घेतात हे कुत्रे माणसांना, त्यानंतर लोक घाबरून गाडीवर जर असले तर घाबरून पडतात, जखमी होतात। पण आपल्या याच्यात चाललेला असतो आणि ते अचानक येतं, त्याच्यामुळे कुत्र्यांचा प्रतिबंध केला पाहिजे। काय वाटतं महानगरपालिकेने काय केलं? महानगरपालिकेने याचा बंदोबस्त केला पाहिजे। आता डॉक्टरांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे, असा काही विशिष्ट एखादा भाग याच्यातला भाग नाही आहे। खूप मोकाट कुत्रे दिसतात, असे बेवारस कुठे पण फिरत असतात। आम्हाला त्यांची फार भीती वाटते, कारण फिरायला वगैरे सकाळी निघू नाही शकत। बाहेर निघाले की असं त्यांची भीती वाटते, चावतील का म्हणून, आणि ते मागे भुंकत येतात सुद्धा, म्हणून त्यांचा बंदोबस्त करायला हवा। कुत्र्यांची भीती वाटते, कारण मग आपण जर गाडी चालवतो किंवा पडतो, मागे येतात कुत्रे, त्याच्यामुळे। एकूणच आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये जी परिस्थिती आहे, नागरिकांमध्ये अत्यंत दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि लवकरच महानगरपालिकेने याच्या संदर्भात तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विठ्ठलसह किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक।